बीटा फंक्शनच्या PYQमध्ये नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे, शो दॅट इंटिग्रेशन फ्रॉम a टू b x मायनस a टू दी पॉवर m b मायनस x टू दी पॉवर n dx इज इक्वल्स टू b मायनस a टू दी पॉवर m प्लस n प्लस 1 अँड बीटा ऑफ m प्लस n अँड n प्लस 1. ठीक आहे. तर या क्वेश्चनसाठी आपण जो फॉर्म्युला यूज करणार आहे तो फॉर्म्युला आपल्याकडे आहे 0 to 1 x टू दी पॉवर m and 1 minus x to the power n dx equals to beta of m plus 1 and n plus 1. इथे लक्षात ठेवण्याची गोष्ट कुठली इम्पॉर्टंट की आपली जी लिमिट आहे ती आहे 0 पासून 1 पर्यंत आणि आपल्या एका सिंगल व्हेरिएबलचा पॉवर पाहिजे आणि तोच व्हेरिएबल सबट्रॅक्ट झाला पाहिजे. ठीक आहे. आणि सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जेव्हा आपला पॉवर m असेल तेव्हा आपला बीटा m प्लस 1 होतो, पॉवर n असेल तर बीटा आपला n प्लस 1चा होतो. तर आपला सगळ्यात पहिला गोल काय असणार आहे की इथे जे x मायनस a दिलेलं आहे याला कन्वर्ट करायचं सिंगल व्हेरिएबलमध्ये आणि लिमिट चेंज करायची आहे a ची b पासून 0 पासून 1 पर्यंत. त्यासाठी आपण यूज करणार आहे लिमिट चेंजचा फॉर्म्युला. फॉर एक्झाम्पल टू चेंज लिमिट, कारण आपलं लिमिट काय पाहिजे 0 पासून 1 पर्यंत. सो टू चेंज लिमिट आपण एक फॉर्म्युला यूज करणार आहे. खूप सिम्पलचा फॉर्म्युला आहे की आपण एक व्हेरिएबल पुट करणार. लेट अस सपोज आता ही x ची व्हॅल्यू आहे, मी x पकडला, xला मी चेंज केलं कशामध्ये, लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट इंटू जो तुमचा नवीन व्हेरिएबल तुम्ही इंट्रोड्यूस करता. सपोज मी z इंट्रोड्यूस करतो आहे. तर आता काय झालं, आपलं लिमिट चेक करा तुम्ही. माझा जो x आहे तो असाच आहे. लोअर लिमिट किती आपल्या क्वेश्चनमध्ये a दिलेला आहे, अप्पर लिमिट आहे b, त्यातून लोअर लिमिट सबट्रॅक्ट केला a आणि माझं नवीन व्हेरिएबल z. आता मी काय केलं, लिमिट चेंज करायसाठी माझा व्हेरिएबल डिसाईड केला. मग लिमिट चेंज करावी लागेल. चला लिमिट चेंज करूया. लिमिट चेंज करताना वेन x इक्वल्स टू a हा महत्त्वाचा, स्टार्टिंगला x इक्वल्स टू a तर लिमिट काय झाली आपली. ठीक आहे. तर आपण लिमिट चेंज करतो तर आपली लिमिट बघा काय झाली आहे. x इक्वल टू a साठी एक्सची व्हॅल्यू a पुट करायची, a इक्वल्स टू a प्लस b मायनस a इंटू z. ठीक आहे. मग हा इकडला प्लस आहे, इकडे मायनस झाला, तर a मायनस a इक्वल्स टू b मायनस a इंटू z. a मायनस a 0 इक्वल्स टू b मायनस a इंटू z. आता तुम्ही या b मायनस a दोन्ही साईडला डिवाईड करा. आपल्याला भेटलं b मायनस a म्हणजे आपल्याला काय भेटणार शेवटी झेडची व्हॅल्यू. b मायनस a कॅन्सल, तुम्हाला भेटलं z इक्वल्स टू 0. तर आपल्याकडे एक लिमिट आली. कुठली लिमिट आली, एक पहिली लिमिट जे खूप इम्पॉर्टंट आहे, वेन x इक्वल्स टू a z इक्वल्स टू 0. बघा पहिली लिमिट आपली 0 झाली. सेकंड केसमध्ये वेन x इक्वल्स टू b केलं तेव्हा काय होईल चेक करू आपण. वेन x इक्वल्स टू b काय होणार, आपलं इक्वेशन काय होतं, x इक्वल्स टू होतं a प्लस a मायनस b b मायनस a इंटू z. आता एक्सची व्हॅल्यू तर b पुट केली आहे तर b इक्वल्स टू a प्लस b मायनस a इंटू z. हा इकडला लेफ्ट साईडला आला तर मायनस झाला, तर आपण लिहू शकतो b मायनस a इक्वल्स टू b मायनस a इंटू z. दोन्ही साईडला डिवाईड करा b मायनस a नी, कारण की आपल्याला झेडची व्हॅल्यू पाहिजे. सो दोन्ही साईडला मी b मायनस a नी डिवाईड केलं, हे कॅन्सल आणि एका नंबरला त्यानेच डिवाईड केलं तर आन्सर काय असते 1. सो देअरफॉर z इक्वल्स टू किती भेटला 1. तर आपल्याकडे सेकंड लिमिट आलेली आहे. वेन x इक्वल्स टू b आपला z किती झाला 1. बघा आपण आपली लिमिट चेंज किती आहे, आधी 0 आणि आता 1 पर्यंत. पण इथे आपलं क्वेश्चन संपलेलं नाही, कारण की बघा आपलं ओरिजिनल इक्वेशन कशामध्ये होतं, एक्सच्या व्हेरिएबलमध्ये होतं. आता आपण नवीन व्हेरिएबल इंट्रोड्यूस केला आहे, तो काय आहे z. तर मला dxला पण चेंज करावं लागेल dz. तर चेंज कसं करायचं, खूप सिम्पलची गोष्ट आहे. जी आपली ओरिजिनल एक्सची व्हॅल्यू ती परत एकदा लिहा. तर आपली एक्सची जी व्हॅल्यू आहे, अजून तर आपली एक्सची व्हॅल्यू आहे x इक्वल्स टू a प्लस b मायनस a इंटू z. याला डिफरन्शिएट करायचं. सो डिफरन्शिएटिंग, कारण आपल्याला dxची व्हॅल्यू पाहिजे. डिफरन्शिएटिंग एक्सचा डेरिव्हेटिव्ह झाला dx
ए तर कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असतो 0. हा मल्टिप्लायमध्ये आहे कॉन्स्टंट, तर बी मायनस ए बाहेर आला आणि झेडचा डेरिव्हेटिव्ह आहे डी झेड. तर बेसिकली आपल्याला काय भेटलं, डी एक्स इक्वल्स टू बी मायनस ए इंटू डी झेड. आता ह्या सर्व व्हॅल्यू कुठली, ही माझी व्हॅल्यू आहे डी एक्सची, हे माझे लिमिट्स आहेत, एक्स टेन्स टू एचा 0 झाला आणि बीचा 1 झाला, आणि शेवटी जी आपली ओरिजिनल एक्सची व्हॅल्यू आहे, ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्या ओरिजिनल इक्वेशनमध्ये पुट करायचं. तर बघा आपलं इक्वेशन चेंज कसं होते. तर आपलं इक्वेशन आता चेंज करणार आहे आपण, की आपलं इंटिग्रेशन 0 a to b होता, आता व्हेरिएबल चेंज झाला आहे, तर आता झाला 0 to 1. कशामध्ये, झेडमध्ये. सो पहिले आहे एक्स मायनस ए. एक्सची व्हॅल्यू किती होती, ए प्लस बी मायनस ए इंटू झेड. हा जो एक्सची व्हॅल्यू मायनस ए, याचा पॉवर होता एम. विसरू नका, ही पूर्ण व्हॅल्यू आपली एक्सची आहे. ठीक आहे. नेक्स्ट केसमध्ये इथं होतं सोबत इंटू, आता बी मायनस एक्सची व्हॅल्यू होती, एक्सची व्हॅल्यू किती आहे पूर्ण ब्रॅकेटमध्ये लिहायला विसरू नका, नाही तर प्लसचा मायनस होईल, मायनसचा प्लस होईल. ठीक आहे. ए प्लस बी मायनस ए इंटू झेड, आणि याचा पॉवर होता एन, आणि शेवटी उरला आहे आपलं डी एक्सची व्हॅल्यू. डी एक्स किती आहे, बी मायनस ए आणि डी झेड. ठीक आहे. ही पण आपली होती एक्सची व्हॅल्यू. तर आता सर्व व्हॅल्यूज पुट केल्या, त्याला सॉल्व करू आपण. सॉल्व केल्यावर बघा खूप इझिली सिम्प्लिफाय होते हे, की 0 to 1, इझिली सिम्प्लिफाय होणार आहे 0 to 1. हा प्लस ए आणि मायनस ए कॅन्सल. इथे मला काय भेटलं फक्त बी मायनस ए आणि झेड याचा पॉवर एम. इथे काय झालं, याला मायनस करा, हा झाला बी मायनस ए, हा एक नंबर आहे, प्लस नाही, इथे मायनस आहे, लक्षात ठेवा, प्लस इंटू मायनस मायनस होते. हा झाला बी मायनस ए आणि झेड याचा पॉवर एन. ठीक आहे. आणि परत शेवटी आहे बी मायनस ए डी झेड. बघा किती सिम्पल आहे. इथे आपल्याकडे 2 नंबर आहे प्रोडक्टमध्ये, हा पहिला नंबर आहे, हा दुसरा नंबर आहे. जेव्हा आपण 2 नंबरच्या प्रोडक्टला पॉवर देतो, ती पॉवर दोन्ही नंबरला डिस्ट्रीब्यूट होते. हा एम इथे पण येणार आणि हा एम इथे पण येणार. सेम लॉजिकमध्ये समोर पण लागेल. तर आपल्याकडे आला 0 to 1. हा जो आहे बी मायनस ए याचा पॉवर एम भेटला, सोबत झेडचा पॉवर एम भेटला. इथलं जर तुम्ही बी मायनस ए कॉमन काढला सपोज, इथे तुम्हाला भेटला आहे ब्रॅकेटमध्ये, इथून जर बी मायनस ए निघाल तर 1 बाकी आहे, इथून जर बी मायनस ए कॉमन काढला तर फक्त झेड राहिला, आणि या सगळ्याचा पॉवर आहे एन. परत बी मायनस ए डी झेड, बी मायनस ए डी झेड. परत लॉजिक सेम आहे, लॉजिकमध्ये काहीही चेंज नाही. इथे 2 नंबरचा मल्टिप्लिकेशन आहे, त्याचा पॉवर आहे, तर हा एन इथे पण लागणार आणि हा एन इथे पण लागणार. तर आपल्याकडे आता फायनली क्वेश्चन सॉल्व होतो आहे 0 to 1. हा बी मायनस ए असाच आहे, याचा पॉवर एम, झेडचा पॉवर एन. हा बी मायनस ए जर बाहेर काढला तुम्ही, तुम्हाला भेटलं बी मायनस ए त्याचा पॉवर एन, आणि आतमध्ये काय बाकी राहतं, 1 मायनस झेडचा पॉवर, नॉट झेडचा पॉवर, 1 मायनस झेडचा होल पॉवर एन, बी मायनस ए इंटू डी झेड. आता इथून आपल्याकडे काय बघा, हे सगळे कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहे. कुठल्या बी मायनस एचा पॉवर एम, बी मायनस एचा पॉवर एन आणि बी मायनस ए. तिन्ही नंबर सारखे आहेत. जर तिन्ही नंबर सारखे आहे, सोबत मल्टिप्लायला आहे, तर त्याच्या पॉवरची काय होते, ॲडिशन. तर आपल्याकडे जर त्याच्या पॉवरची ॲडिशन, तर आपण लिहू शकतो 0 to 1 बी मायनस ए याचा पॉवर किती, ॲडिशन. इथे एम होता, तिथे एन होता, आणि तिथे काय होता 1, तर +1. आणि बाकी काय राहिलं बघा, झेडचा पॉवर एम आणि 1 मायनस झेडचा पॉवर एन डी झेड. कॉन्स्टंट नंबर बाहेर काढला, मला भेटलं बी मायनस ए याचा पॉवर एम प्लस एन प्लस 1, आणि इंटिग्रेशनमध्ये राहिलं 0 to 1 झेडचा पॉवर एम आणि 1 मायनस झेडचा पॉवर एन डी झेड. जर तुम्हाला आठवत असेल तर बघा, आपल्याकडे जो बीटाचा फॉर्म्युला तो काय होता, बीटाचा फॉर्म्युला खूप सिम्पल होता, की लिमिट काय पाहिजे 0 to 1 जी आपल्याकडे आहे, पहिल्या व्हेरिएबलचा पॉवर एम आणि दुसरा व्हेरिएबल काय असला पाहिजे 1 मायनस आणि त्याचा पॉवर एन. असं असेल तर आपला बीटा काय होते, पॉवरपेक्षा 1 जास्त. इथे पण बघा सध्या आपल्याकडे सेम कंडिशन आहे. काय झालं, आपल्याकडे पहिला व्हेरिएबल त्याचा पॉवर एन, दुसरा व्हेरिएबल 1 मायनस तो व्हेरिएबल आहे आणि त्याचा पॉवर एन. तर आपल्याकडे याला आपण म्हणू शकतो बीटा फंक्शन आहे. कशाचं बीटा फंक्शन, 1 नंबर एक्स्ट्रा वाढवून. हा झाला आपला
बीटा ऑफ एक नंबर एक्स्ट्रा वाढवला m+1 आणि इथे n आहे तर n+1. हेच होतं आपलं RHS. तर LHS इक्वल टू RHS झालं. तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन प्रूव्ह केलेला आहे.